पाठीवर बाईक ठेवून बैल हाकणारा हा आधुनिक शेतकरी म्हणावा लागेल। यानंतर आणखी एक महत्त्वाची बातमी, चौंडीमध्ये आमदार रोहित पवार आणि आमदार गोपीचंद पडळकर पुन्हा एकदा आमने सामने आले होते। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त रोहित पवारांनी चौंडीत महापूजा केली, तर पडळकरांनी फटाक्यांची आतषबाजी केली। यावेळी रोहित पवारांनी गोपीचंद पडळकर यांच्या सत्काराचा प्रयत्न केला, मात्र पडळकरांनी तो स्वीकारलाच नाही। यावर पाहुणचार करण्याची आपली संस्कृती आहे असं रोहित पवारांनी म्हटलंय। बघा, आपली संस्कृती आणि परंपरा आहे की आपल्या भूमीमध्ये जे कोणी पाहुणे असतील त्यांचा पाहुणचार करण्याची आपली जबाबदारी। तुम्ही बघितलं असेल, सत्काराचा साहित्य सुद्धा आम्ही सर्वांनी मिळून तिथं खासदारांनी आम्ही तिथं आणलं होतं। ते थोडेसे बिझी असल्यामुळे त्यांनी तो सत्कार तिथं घेऊ शकले नाहीत कार्यकर्त्यांमध्ये। शेवटी आपली एक जबाबदारी असते आणि आपल्या सगळ्यांची जबाबदारी काय असते, परंपरा जपणं आणि या पवित्र ठिकाणी वाद न घालता एकोपा काय असतो, बंधुभाव काय असतो आणि सर्वांना एकत्रित येऊन काम कसं करायचं असं असतो, हा संदेश देणं फार महत्त्वाचं असं, तो संदेश देणं हे आमच्या सर्वांसाठी जास्त महत्त्वाचं आहे।